वयस्कर तुम्हाला इंटरेस्टिंग आहे अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक गोष्ट लक्षात आणून देतो, कारण की तुमच्या विभागाशी सहमत हे विषय हा सांगत आहे, गृह विभागाशी. अध्यक्ष महाराज, ब्रिटनमध्ये सत्ता बदल होताच खुलासे होऊ लागले. ब्रिटनचे ऋषी सुनक हरले आणि त्याच्यानंतर ब्रिटनच्या गुप्त बँकेमध्ये काळा पैसा असलेल्या भारतीयांची पहिली यादी जाहीर झाली. यादीतील 24 नावे खालीलप्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये नाना पटोलेचे नाव आहे अध्यक्ष महाराज. नाही, त्याला गमतीनं नको नाही अध्यक्ष महाराज. हे फार म्हणजे याचे परिणाम पुढे काय होणार ते मी तुम्हाला सांगतो. अध्यक्ष महाराज, जवळपास 540 कोटी, मला ते मोजता पण येत नाही, 540 कोटी लाख कोटी रुपये माझ्या नावाने बँकेत आहे. असं अनेक नेते, शरद पवार साहेबापासून तर शेवटचं नाव आहे याच्यात सगळेच आहे. याच्यामध्ये शरद पवार, ऐका ना, शरद पवार साहेब आहे, राहुल गांधीजी आहेत, सोनिया गांधीजी आहे, प्रियंका गांधीजी आहे, रॉबर्ट वड्रा आहे, उद्धव ठाकरेजी आहेत, अशोक गहलोत आहे, सुप्रिया सुळे आहे, ओमर अब्दुल्ला आहे, महबूबा मुफ्ती आहे, ममता बॅनर्जी आहे, अखिलेश यादव आहे आणि तेजस्वी यादव आहे, DK शिवकुमार आहे, स्टॅलिन आहे, आदित्य ठाकरे आहेत, दीपेंद्र हुड्डा आहे, जितेंद्र आव्हाड आहे, तेज प्रताप यादव आहेत, हेमंत सोरेन आहे, रेवंत रेड्डी आहे, दिग्विजय सिंग आहे. अध्यक्ष महाराज, मी यासाठी हा विषय मांडतोय. अध्यक्ष महाराज, आपल्या महाराष्ट्रातलंच आहे, सोशल मीडियावर फिरते आहे, मराठीत असल्यामुळे महाराष्ट्रातलंच कोणीतरी बुद्धिजीवी माणूस त्याने हा केलेला प्रयत्न आहे. अध्यक्ष महाराज, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही माझ्यावर आणि सुप्रियाताईचं बिटकॉइन आम्ही मोठा भ्रष्टाचार केला दोघांनी, त्या पद्धतीच्या सोशल मीडियावर या पद्धतीची पोस्ट आल्यात आणि त्याची एक वेगळी चर्चा महाराष्ट्रात झाली. अध्यक्ष महाराज, मी हा विषय गांभीर्याने याच्यासाठी मांडतो. मुख्यमंत्री महोदय, काय ते की आमच्याजवळ आहे की नाही पैसे, माझा शोध सगळा झालेला आहे, माझ्या मित्रांना सगळं चांगलं माहिती आहे त्याचं, त्याच्यामुळे मला त्याच्यात जायचं पण नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, घरी आम्ही दौऱ्यावर असतो, घरी आमच्या परिवारातली माझा मुलगा आणि माझी मिसेस दोघंच आहेत आमच्या घरी, आणि माझं विदेशात पैसे आहेत. आणि हे भामटे आता एखाद्याला लक्षात आलं, सोशल मीडियावर ह्या सगळ्या प्रक्रिया चालत राहतात आणि एखादं त्या पद्धतीचं चक्र झालं आणि भामटे आमच्या घरात घुसलेत आणि पैसे घरात नाही आणि त्या पद्धतीचं काही झालं तर जीविताची हानी पण होऊ शकते. ही गंभीर बाब या निमित्तानं सभागृहात आणून देतो. मग ह्या सगळ्या सारख्या पोच चालत असतात तर आपल्या विभागात सायबर विभाग काय करतात, माझा प्रश्न तो तुमच्याशी आहे. या पद्धतीच्या सगळ्या पोच चालत असतील तर मग त्यावेळेस सायबर विभागाने काय करावं, त्यांचं लक्ष राहत नाही का, होऊ द्यायच्या बदनाम्या लोकांच्या. आणि म्हणून या गंभीर प्रश्नाकडे मी आपल्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्याचं लक्ष वेधतो आहे की असतील तर आपण माझे मित्र आहात, मला असं करा 400 कोटी तुम्ही घेऊन टाका, मला 100 कोटी मला देऊन टाका, पण हा गमतीचा विषय नाही आहे. पण ही जी काही परिस्थिती आज आपल्या इथं सायबरच्या माध्यमात या पद्धतीनं सोशल मीडियावर खेळ चाललेला आहे, प्रत्येकाची मानहानी अनेक प्रकरणामध्ये केली जातं. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे मी प्रामुख्याने लक्ष करतो आणि विशेष करून सायबर विभागाचं याच्यातली भूमिका काय राहणार आहे, तुमच्या विभागाची भूमिका काय हे स्पष्ट करावं. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे नाना भाऊंनी जो विषय समोर मांडलेला आहे, अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सॲपचा उपयोग, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग ही सर्रास कोणाची बदनामी करण्याकरता त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात ही पोस्ट कोणी केलेली आहे ती व्यक्ती हुडकून काढून आणि त्या संदर्भात योग्य जी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल. उत्तर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सगळे आता उत्तरानंतर. सीएम साहेब, माझ्या आणि तुमच्या संबंधित असल्यामुळे मला परवानगी द्यायला लागेल. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात तात्पुरत्या स्वरूपात लिपिक आणि टंकलेखकांचे शासन सेवेत अनेक वर्ष काम करतायत. मधल्या काळात 17 साली आपण 49 कर्मचारी कायम केले, 18 साली 10, 18 साली 8,
पण 67 लोकांना कायम केलं. आता फक्त 28 लिपिक टंकलेखकांना जशी पदं रिक्त होतील तसं करायचं ठरलंय. पण 12 वर्षात 7 वर्षात 18 सालापासून 28 कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्याला सेवेत कायम करण्यात आले नाही. 12 ते 13 वर्षापेक्षा जास्त कालावधी ते काम करतायत. निश्चित वेतन श्रेणी त्यांना नाही, ठोक भत्ता नाही, पदोन्नती, त्याचे सगळे फायदे नाहीत, सॅलरी स्लिपही नाही, डेली वेजेसवर ते काम करतायत. आपलं धोरण ठरलेलं आहे पूर्वीपासून की टप्प्याटप्प्याने त्यांना कायम करायचे. पण 7 वर्ष 3 महिने एकालाही कायम न केल्यामुळे त्यांच्या चिंतेचं वातावरण आहे. त्यांचं वयही आता पुढे गेलं, त्यामुळे दुसरीकडे कुठं नोकरी मिळणार नाही. ते शासकीय विधेयक, प्रश्न शाखा, लक्षवेधी, ऑर्डर ऑफ द डे, ठराव, प्रस्ताव, समित्यांची कामं तेच करतात. म्हणून माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय असताना आहे की हे जे 28 लोक राहिलेली आहेत त्यांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा. ठीक, चला उत्तर माननीय अध्यक्ष उत्तरानंतर महोदय, देतो ना. अंतिम आठवडा पहिली तर माझी विनंती असणार आहे अध्यक्ष महोदय की पुढच्या वेळी इथे किमान एक पेपर लागेल एवढी तरी जागा करण्याकरता हे पुढे केलं पाहिजे. अशा प्रकारे आहे की सरळ एक पेपर देखील या ठिकाणी ठेवता येत नाही. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेमध्ये सन्माननीय विजय वडेट्टीवारजी, संजय कुटेजी, सुनील प्रभूजी, मंगेश कुडाळकरजी, राजू खरेजी, हिरामण खोसकरजी, अबू आझमीजी, अमीन पटेलजी, अतुल भातकळकरजी, सिद्धार्थ खरातजी, विलास भुमरेजी, विजयसिंह पंडितजी, प्रवीण दटकेजी, अमित जनकजी, रवी राणाजी, बाबाजी काळे, राजकुमारजी बडोले, हेमंतजी ओगले, सचिनजी कल्याण शेट्टी, हारून खानजी, अब्दुल सत्तारजी, रईस शेखजी, सुलभाताई गायकवाड, मनीषाताई चौधरी, ज्योतिताई गायकवाड, श्वेताताई महाले, मंजुळाताई गावित, कैलास पाटीलजी, संजय मेश्रामजी, आनंद तिडकेजी, जयंत पाटीलजी, देवेंद्र कोठेजी, बाबूराव कोळीकरजी, उमेश यावलकरजी, रत्नाकर गुट्टेजी, चरणसिंग ठाकूरजी, महेश सावंतजी, प्रताप अडसडजी, रामदास मसरामजी, किशन वानखेडेजी, सुनील शेळकेजी, मुरजीभाई पटेल, देवराव भोंगळेजी, अनंत नरजी, प्रवीण स्वामीजी, संजय देरकरजी आणि अभिजित पाटीलजी अशा एकूण 47 सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. तसं मी 293तल्या मॅक्झिमम गोष्टीची उत्तरं याच्यात येतातच आहे. काही सुटली तर फक्त मला असं वाटतं पाहू आपण. अच्छा, ती नावं त्यात टाकून घेऊ, काय अडचण नाही. हो, ती करून घेऊ. अध्यक्ष महोदय, नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आता 1 वर्षाचा कालावधी हा पूर्ण झालेला आहे आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने जी काही आव्हानं आली त्या आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना केला आहे. आम्ही महायुतीतले 3ही नेते या शासनामध्ये एकत्रितपणे निर्णय करतो आणि झालेले निर्णय याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो. नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली. आता महापालिका, जिल्हा परिषदा अशा निवडणुका पुढच्या काळामध्ये होतील. अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खरं म्हणजे स्थानिक स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांच्याही मनामध्ये एक दुःख होतं. पण आता या निवडणुका सुरू झाल्यामुळे आपली लोकशाही ही खालपर्यंत पोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे. खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या. कोविडचा काळ आला, अनेक अडचणी आल्या, अनेक स्थगिती आल्या, पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. कारण आता आपण ठरवलं आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही आहे. महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे. आणि म्हणून आपण बघा आमचा प्रयत्न सकारात्मकतेनं पुढे जाण्याचा आहे. अगदी आता नगरपालिकेच्या निवडणुका देखील आपण बघितल्या, त्यातही आम्ही विकासाचाच अजेंडा मांडला. आम्ही कुठेही कोणावर टीका केली नाही, कुठलाही राजकीय विवाद त्या ठिकाणी केला नाही. कारण आता
2035चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो. आपण विरोधी पक्ष आहे, सत्तारूढ पक्ष आहे, हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत. आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं. आणि म्हणून माझी विनंती आहे, आगे म्हणजे नागपूरपासून मुंबईपर्यंत समृद्धी हायवेने. आणि म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे. आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल. कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील. हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं, पण कदाचित देश पातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की CBSEच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर, हिंदवी स्वराज्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅरेग्राफ होता आणि मुघलांचा इतिहास हा 17 पानं होता. पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता CBSEने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा 21 पानाचा इतिहास घेतलेला आहे. आपण हे पाहू शकतो, द राईज ऑफ मराठाज इथपासनं 21 पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे. म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी मनापासनं त्यांचे आभार मानतो. आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल. लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील. यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही. सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील, हे देखील या ठिकाणी मी सांगतो. आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय. त्या 3 टप्पे आपण केले आहेत.
2030चा पहिला टप्पा, 2035चा दुसरा टप्पा आणि 2047चा तिसरा टप्पा. आणि मला विश्वास आहे की 2029-30च्या दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय. बसा, खाली बसा. असं आहे, एक मिनिट. खाली बसा, खाली बसा. हो, असं नाही पहिल्यांदा चालत. सभागृहात तुम्ही- असं काम नाही होत. अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा. अहो, खाली बसा. असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा. या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कम्पॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं. प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि FRBMने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. 25%च्या वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत आली असा त्याचा अर्थ होतो. आपण 2025-26चे जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आत्तापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87% एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. 25%च्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ 3 राज्य आहेत की ज्या राज्यांचं हे दायित्व 20%च्या कमी आहेत. त्यातले गुजरात आहे, दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट हे 3%च्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल